दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करा यासाठी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी आंदोलन करण्याचा इशारा वन्यजीव विभागाला दिला होता। याची दखल घेत आणि पर्यटकांना जंगल सफारी करता यावी यासाठी वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनकेकर यांनी शुक्रवारपासून पर्यटकांना अभयारण्यात सफारी करता येणार असल्याचं जाहीर केलं। अभयारण्य क्षेत्रात जिथपर्यंत वाहन जाईल तिथपर्यंत पर्यटकांना सफारी करता येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। यामुळे गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांच्या प्रयत्नांना यश आलंय। गेल्या काही दिवसांपासून सफारी बंद असल्यानं स्थानिक पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता। याबाबत गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यांनी सातत्यानं पाठपुरावा करत आंदोलनही छेडलं होतं। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून विभागीय वनाधिकाऱ्यांनी उद्यापासून सफारी पुन्हा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत। वन विभागाच्या माहितीनुसार अभयारण्यात पर्यटकांना सकाळी 6 ते दुपारी 2 या वेळेत प्रवेश दिला जाणार आहे। पर्यटकांनी नियमांचं पालन करूनच अभयारण्यात प्रवेश करावा असं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलंय। दाजीपूर अभयारण्य हे रानगवे, बिबट्या, हरिण, माकडं आणि विविध पक्ष्यांसाठी ओळखलं जातं। या अभयारण्यात दरवर्षी राज्यभरातून हजारो पर्यटक भेट देतात। यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात। अभिजित तायशेटे यांनी सांगितलं की दीर्घकाळ बंद असलेली सफारी सुरू होत असल्यानं स्थानिक व्यावसायिक, हॉटेल चालक आणि जीप चालकांना दिलासा मिळालाय। येत्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी अपेक्षित आहे। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ही आनंद वार्ता आल्यानं राधानगरी परिसर पुन्हा एकदा पर्यटकांच्या उत्साहानं फुलणार आहे।